मूर्तिजापुर नगर परिषद आम चुनाव 2025 के लिए मतदान प्रक्रिया 2 दिसंबर 2025 को पूरी हो चुकी है और मतगणना प्रक्रिया 21 दिसंबर 2025 को होगी। इस पृष्ठभूमि में मतगणना के लिए आवश्यक सभी प्रशासनिक और सुरक्षा प्रणालियां तैयार की गई हैं। नगर परिषद में कुल 12 वार्डों एवं मेयर पद की गणना की जाएगी तथा इसके लिए 92 अधिकारी एवं कर्मचारी नियुक्त किए गए हैं। मतगणना के लिए कुल 6 टेबलें लगाई गई हैं और वार्ड वार मतगणना प्रक्रिया अमल में लाई जाएगी। 6 टेबलों पर 12 राउंड में वोटों की गिनती होगी। सदस्यता के लिए प्रत्येक राउंड में एक वार्ड का परिणाम घोषित किया जाएगा। मतगणना प्रक्रिया के दौरान किसी भी प्रकार की अघोषित घटना को रोकने के लिए नगर परिषद क्षेत्र सहित शहर के विभिन्न स्थानों पर 312 पुलिस कर्मियों को तैनात किया गया है और आज पुलिस प्रशासन ने अपनी ताकत दिखाने के लिए शहर में रूट मार्च निकाला। सर, काय सांगाल, उद्या मतमोजणी प्रक्रिया संपन्न होणार आहे. कुठलाही अनुचित प्रकार घडू नये याकरता किती पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे? उद्याचा जो नगर परिषद मतमोजणी बंदोबस्त आहे त्या अनुषंगाने माननीय पोलीस अधीक्षक यांनी आम्हाला 150 होमगार्ड सैनिक आणि 150 पोलीस अंमलदार, 30 पोलीस अधिकारी असा मोठ्या प्रमाणात बंदोबस्त दिलेला आहे आणि त्याच अनुषंगाने आम्ही काल रोजी आणि आज सुद्धा पोलीस स्टेशन हद्दीतून रूट मार्च घेतला की जेणेकरून पोलीस प्रशासन ह्या उद्याच्या मतमोजणी बंदोबस्तासाठी तयार आहे, सक्षम आहे. काय आणखी एक सूचना द्याल उद्याच्या अनुषंगाने? आपल्या मार्फतीनं मी सर्वांना एकच सूचना देईल. उद्याची जी मतमोजणी आहे त्याच्यामध्ये या मतमोजणीमध्ये कोणाचा विजय होणार आहे, कोणाचा पराजय होणार आहे. मात्र या गोष्टी करताना कोणत्याही व्यक्तीनं कायद्याचा आदर करावा. जर कायदा मोडला तर प्रशासन त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यासाठी तयार आहे. दिनांक 21 डिसेंबर 2025 रोजी मूर्तिजापूर नगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी मतमोजणी सकाळी 10 वाजेपासून सुरू होत आहे. एकूण 12 फेऱ्यांमध्ये मतमोजणी होईल आणि नगराध्यक्षांची जी मतमोजणी आहे ती सर्व 12 फेऱ्यांमध्ये होईल आणि सर्वात शेवटी नगराध्यक्षाचा निकाल हा घोषित होईल आणि प्रत्येक फेरीमध्ये त्या त्या प्रभागामधील नगरसेवकांची मतमोजणी होऊन नगरसेवकांचा निकाल हा जाहीर होईल. उद्या सकाळी 10 वाजेपासून जी मतमोजणीची प्रक्रिया सुरू होणार आहे त्याच्यामध्ये सर्वात आधी पोस्टल बॅलेट आणि त्यानंतर ईव्हीएम मशीनवरील मतमोजणी सुरू होणार आहे. सर्व उमेदवार आणि त्यांचे उमेदवारांचे प्रतिनिधी यांना आयडी कार्ड दिलेले आहेत. ज्यांना आयडी कार्ड दिलेले त्याच मंडळींना प्रभागनिहाय आम्ही इथे एंट्री देणार आहोत. त्याचबरोबर पोलीस डिपार्टमेंट मार्फत तोलाराम चौक ते इथून नगरपालिकेपासून 200 मीटर उजवीकडे हा रस्ता पूर्णपणे बंद राहणार आहे. माननीय जिल्हाधिकारी अकोला यांच्या आदेशानुसार इथे संचारबंदी सुद्धा या भागामध्ये लागू झालेली आहे. तरी सर्वांना मी आवाहन करतो की उद्या इथे कोणी गर्दी करू नये. त्याचबरोबर निवडणुकीचा निकाल घोषित करण्यासाठी आम्ही इथे मीडिया सेल जाहीर केलेला आहे. मीडिया सेलची व्यवस्था केलेली आहे. साऊंड सिस्टीम पण लावलेली आहे. साऊंड सिस्टीमच्या माध्यमातून प्रत्येक फेरीचा निकाल हा घोषित करण्यात येईल आणि सर्व पोलीस बंदोबस्त सुद्धा चोख ठेवण्यात आलेला आहे. धन्यवाद.